आणि आचार यात्रेंना पाहू शकलो नाही ती उणीव काकासाहेबांनी भरून काढली. मी काकासाहेबांना आत्तापर्यंत दोनदा तीनदा भेटलो. एकदा मला ते पत्रकार संघामध्ये मला एका कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं होतं. त्यावेळेला माझी पहिल्यांदा ते मला भेटायला मला सामना कार्यालयामध्ये आले आणि मला असं वाटतं मी जर चुकत नसतील तर आमचे अशोक पडबिद्री होते आणि अशोक पडबिद्रींनी मला सांगितलं तुला काकासाहेब पुरंदरे भेटायला येणार आहेत. माफ करा परंतु मला माहीत नव्हतं. आणि मग काकासाहेब पुरंदरे मला जेव्हा भेटायला आले नंतर मी ज्यावेळेला त्यांचा सगळा अभ्यास केला विचार केला सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला कळलं काकासाहेब पुरंदरे कोण. आणि मग तो तसा दिवसेंदिवस तसा विचार करून आदर वाढतच जातो आपला. पण ही व्यक्ती आचार्य यात्रांकडे यांनी काम केलंय हे काकासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दिसायचं. आणि ती मला असं वाटतं गोष्ट अनेक त्यांच्याकडनं गोष्टी ऐकल्या आचार्य यात्रेंच्या. पण एक हसमुख माणूस अत्यंत मिश्किल माणूस. मी त्या काळामध्ये मी काकासाहेबांना भेटून मला ज्या गोष्टींची जाणीव झाली आणि आपण जर आत्ता अपेक्षा करत असू की आपण त्या प्रकारची पत्रकारिता आता होईल मला वाटत नाही आता त्या प्रकारची पत्रकारिता होईल. कारण त्या प्रकारच्या अधिकारवाणीने म्हणजे स्वतःचं वर्तमानपत्र काढून स्वतः मालक असून स्वतःचे विचार मांडणं हे आता फारच दुर्मिळ झालेलं आहे. आणि कोणाचे तरी काहीतरी कोणतरी मालक आहे त्याचा एक साईड बिझनेस हा वर्तमानपत्र किंवा चॅनल आहे तो चालवायचा आणि त्याच्यामध्ये पत्रकार काम करतायत किंवा त्याच्यामध्ये काही बाबा सरकारला काहीतरी जाणीव करून द्यायची आहे अशा अनेक त्याला पदर आहेत हल्लीच्या सगळ्या चॅनल्स आणि या सगळ्या गोष्टींना. ते पदर उलगडायला लागले तर सगळेच नागडे होतील. परंतु आपल्याला जाणीव आहे की आता सध्याची पत्रकारिता काय चालू आहे आणि त्याच्यामध्ये होतंय असं की चांगले पत्रकार चांगले संपादक हे त्याच्यामध्ये हकनाक त्याच्यामध्ये बळी जात आहेत आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय लोकांचा.